होतो. आणि विचारण्यायोग्य काय आहे तर हे ज्ञानस्वरूपच. इच्छा करण्यायोग्य ज्ञानस्वरूपच आहे आणि पाहण्यायोग्य ज्ञानस्वरूपच आहे. म्हणजे जे जे काय आहे ते सर्व स्वरूपामध्ये आहे. म्हणून आम्हाला बाहेर पाहण्याची काही गरज नाही. म्हणून याच्यातून आपल्याला काही बोध मिळाला की प्रत्येक समय मी माझ्या स्वरूपाने आनंद स्वरूप आहे आणि मला दुःखात जायचं नाही. पहिल्यांदा काय विचार करायचा आहे की मला दुःखात होरपळत राहायचं नाही. आणि हा जर विचार केला तर आपण परद्रव्यामध्ये मालकी गाजवायला जात नाही. काय करतोय आपण? जास्त कर्ता बुद्धी घेतोय. मी ह्याला ज्ञानमय करेल, ह्याला मी ज्ञानी करेल, ह्याला सुखी करेल, ह्याला मी आयु देईल, ह्याला मी धन देईल आणि ह्याचं चांगलं करेल. अशा प्रकारची ही सगळी अविद्या आहे. कारण का तर हे सगळे परकीय भाव आहेत. हे परद्रव्यासाठी काहीच करू शकत नाही. म्हणून काय सांगितलं तर मित. परद्रव्यासाठी मी कसं आहे? मर्यादित आहे. म्हणजे मला परद्रव्यात काहीही हस्तक्षेप करता येणार नाही आणि परद्रव्य माझ्यामध्ये काही करू शकत नाही. 50व्या श्लोकमध्ये काय सांगितलं? जीवोऽन्य पुद्गलश्चान्य इत्यसो तत्त्वसंग्रह यदन्यदुच्यते किंचित् सोऽस्तस्यैव विस्तरः. जीव अन्य आहे, पुद्गल अन्य आहे, जे भिन्न आहे. हा तत्वाचा सार आहे. म्हणजे याला सोडून दुसरं अन्य तत्व नाही. कारण का तर दोन्हीला एकरूप करून पाहिलंय आणि आता तिथं तो काय पाहतोय? तोपणा. म्हणजे व्यवस्थित जसं स्वरूप आहे प्रत्येक द्रव्याचं त्याला तसंच पाहतोय. म्हणून तो खरा तत्वाचा सार झाला. आणि जे काही याशिवाय जे काही सांगितलेलं आहे ते सर्व काय आहे? याचाच विस्तार आहे. ह्याला सोडून अन्य दुसरं काही नाही. म्हणून याशिवाय दुसरं काय सांगितलं जातं? 6 द्रव्य सांगितले आणि त्यामध्ये आता जीव आणि पुद्गल ही 2च नावं सांगितली इथं. मग जीव पुद्गल सांगताना त्याच्यामध्ये हे संक्षिप्त आलं. द्रव्यसंग्रहमध्ये संक्षिप्त काय घेतले? 2 नावं, जीव आणि अजीव. अजीव मध्ये हा 5 द्रव्याचा संग्रह होतो. मग जे काही विस्ताराने सांगितलं जाईल तो ह्याचाच विस्तार आहे. ह्याला सोडून अन्य नाही. आणि सगळ्यात मोठं प्रयोजन आहे जीवाचंच. अजीवाचं पण प्रयोजन नाही. पण अजीव हे नाव का आलं? जीव बरोबर अजीव हे नाव का आलं? अनेकांत धर्म आहे म्हणून अनेकांत दाखवून देण्यासाठी जीवाबरोबर अजीव घेतलं. मी जीव आहे, अजीव नाही. म्हणजे काय झालं? अस्ति नास्ति धर्म सांगितले. म्हणजे प्रयोजन कोणाचं आहे? मग अस्ति धर्म जेवढा महत्वपूर्ण आहे तेवढाच नास्ति धर्म आहे की नाही? आपल्यामध्ये नास्ति धर्म तेवढाच महत्वपूर्ण आहे. म्हणजे मी अजीव नाही, हे 5 द्रव्य स्वरूप नाही. पण आता 5 द्रव्य अजीव सांगितले, मग दुसरे जीव स्वरूप आहे का? मग ते दुसरे जीव माझ्यासाठी अजीव आहे. कारण ज्यांच्याशी माझं काही प्रयोजन नाही, ज्यांच्यातून मला काही मिळणार नाही, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काही करणार नाही, तिथं माझ्यासाठी ते काय झालं? अचेतन. नुसतं अजीवच नाही, अचेतन का सांगितलं पहा. बहिर्दुःखेश्व अचेतन. कुठल्या श्लोकात सांगितलं? इष्टोपदेश मध्ये आत्ताच झालेला श्लोक, 48 नंबरचा श्लोक आहे. म्हणजे काय सांगितलं त्यामध्ये की मी गेंड्याची कातडी पांघरून बसलेला आहे. गेंड्याची कातडी का म्हटलं?
किती पण त्याला दणके दिले तरी सुद्धा त्याच्यात काही फरकच पडत. मग तसे आपल्याला कर्माचे किती दणके बसले, न कर्माचे किती बसले, तरी सुद्धा माझ्या न्यायिक स्वभावात काहीच फरक पडत नाही. मी बाह्य दुःखाविषयी अचेतन आहे. म्हणजे बाहेरच्या दुःखाचं मी संवेदन करणारा नाही. आपली जास्त संवेदनशीलता कुठे असते? शरीराला काय झालं की लगेच मलाच झालं असं म्हणून तिथं जास्त संवेदनशील. शरीराला साक्षात केव्हा काय होतं? पहिल्यांदा मनाला होतं की शरीराला होतं? पहिल्यांदा मनाला होतं आणि नंतर शरीराला होतं. म्हणजे लक्षात घ्यायचंय, माझ्या मनाला ही गोष्ट लागली असं म्हणतो. का लागली? शरीरामध्ये एकत्व बुद्धी आहे, ममत्व आहे आणि म्हणून ही गोष्ट लागली म्हणतो. दिसत नाही बाहेरून, पण वचनाने त्याने व्यक्त केलं. कोणती चेतना झाली? कर्मचेतना. तर वीर्यात्रय कर्माचा क्षयक्षम आहे. त्याचा सदुपयोग करतोय की दुरुपयोग करतोय? जेवढं आपल्या प्रभुत्वाने दुसऱ्याला काय करता येईल, दबवता येईल तेवढं करतोय, दबवतोय. आणि मग त्याच्यात तो आनंद मानतोय. बघा, माझ्या एका शब्दाने तो गार पडला की नाही, काय लगेच म्हणतो, माझ्यात केवढं वर्चस्व आहे, प्रभुत्व आहे. त्याच्यात नाही का प्रभुत्व शक्ती? तुझ्या एकट्यामध्येच आहे का? म्हणजे अनेकांत समजलं नाही. त्याचंही प्रभुत्व आपल्यात मिसळतंय आणि त्याच्यावर अधिकार दाखवायला लागला. मग अनेकांताने काय सिद्ध झालं? प्रभुत्व शक्ती जेवढी तुझ्यामध्ये आहे तेवढीच दुसऱ्या अन्य द्रव्यामध्ये सुद्धा. त्याला तू हीनतेन समजू नको. जोपर्यंत ही दृष्टी आहे ते माझ्यापेक्षा हीन आहे, तोपर्यंत आपल्यामध्ये त्यांना काय करण्याची भाव येतात? नोकर चाकर करण्याचे भाव येतात. ते माझे नोकर आहेत, ते माझ्या हाताखालचे आहेत. सगळीकडे ही व्यवस्था आहे. ऑफिसमध्ये गेल्यावर काय म्हणतो? म्हणजे तो घरी जातो त्यावेळेस तो म्हणतो मी मोठा ऑफिसर आहे, आणि ऑफिसमध्ये आल्यावर काय म्हणतो? त्या दुसऱ्या बॉसच्या हाताखाली मला राबावं लागतंय. तिथं काय करतोय? दुःख करतोय. घरी गेल्यावर मोठ्या थाटात जातोय. कारण का तर घरातल्या लोकांना तसं काही येत नाही. मग तिथं आपलं दाखवतोय रुबाब, मी एवढा मोठा आहे, मी एवढे पैसे कमवतो. आणि तिथं म्हणतो त्याच्यासारखा बॉस सारखा मी असतो तर ह्याच्यावर मी अधिकार दाखवला असतो. काय विचार आहे तो? नारायण प्रति नारायण कशातून झाले? ह्याच विचारातून झाले. त्या नारायणाला पूर्वभावात विफलता झालेली आहे, दीक्षा घेतली आहे आणि दीक्षा घेऊन रत्नाच्या बदल्यात ताक विकण्यासारखं काम झालं. किती उदाहरणं आली समयसार मध्ये. काय सांगितलं की तो महाव्रत धारण करतोय, पण भोग, आकांक्षा, निदान, ख्याती, पूजा, लाभ एवढ्यासाठी तो काय करतो? ताक, हे सर्व ताकाप्रमाणे आणि महाव्रत रत्नाप्रमाणे. तर रत्न विकून ते ताक घेण्यासारखे भाव करतो. दुसरं उदाहरण काय सांगितलं? हारासाठी रत्न जाळलं, रत्नाचा चुरा केला. काय सांगितलं तिथं? सूत्र निमित्तम हारवत. सूत्रा म्हणजे दोऱ्यासाठी त्याने त्यातले जेवढे रत्नमणी आहे त्याचा चुरा केला आणि दोरा मिळवला. काय केलं? काय मिळवलं? दोरा. आपल्याला हास्यास्पद वाटतं. आम्ही सुद्धा काय मिळवलं? हे सगळे पंचेंद्रियाचे भोग म्हणजे दोरा, आणि त्या दोऱ्यासाठी एवढी धडपड केली. तिसरं उदाहरण काय सांगितलं?
कोद्रूचं वन म्हणजे कोद्रूचं क्षेत्र म्हणजे तयार करण्यासाठी, कोद्रव क्षेत्र निमित्तम अगुरुवन छेदनवन. काय घेतलं? अगुरुचं वन छेद केलं म्हणजे तोडून टाकल्याप्रमाणे. कशासाठी? अगुरु माहिती ना त्याची किंमत किती आहे, चंदनापेक्षा जास्त आहे, सुगंधी द्रव्य, आणि भरपूर किंमत येते त्याची. पण ते कशासाठी तोडलं? तर कोद्रू पेरण्यासाठी. तशी पंचेंद्रियाचे व कोद्रू. आणखीन एक उदाहरण काय सांगितलं? भस्म निमित्तम रत्नदग्धवन म्हणजे रत्नाला जाळण्याप्रमाणे, रत्नाची राशी जाळण्याप्रमाणे. रत्नाची राशी का जाळली? तर राख पाहिजे. मग म्हणते किती वेड आहे. मग तसं आपलं त्याच्यापेक्षाही वेडे पण प्रत्येक समयात चाललंय. कशासाठी तो एवढा आटापिटा करतोय? त्या दुकानात येणाऱ्या गिराईकाला काय म्हणतो? तिथल्यापेक्षा इथला माल किती चांगला आहे. अंतराय कर्म कशासाठी एवढं बांधलंस तू? धन मिळवण्यासाठी. सगळं आपल्या जीवनात घटवायचं. आपण काय काय करतो? मग त्या जावामध्ये एका जावेची स्तुती झालेली पाहून ती काय म्हणते? तिला काय ते बघा मी किती छान केलं. कशासाठी तू स्पर्धा केली? फक्त स्तुतीसाठी. म्हणजे त्या स्तुतीला तू अनादी काळापासून काय केलेलं आहे ऐकून सुद्धा शांतीला प्राप्त झालं नाही. आणि आता धर्मात येऊन सुद्धा काय म्हणताय? त्याच्यापेक्षा माझं तप किती चांगलं आहे. म्हणजे त्याची स्तुती चालली आहे, पण हा काय गुपचूपपणे ऐकून घेतोय. मी जर म्हटलं की मी नाही तो तपस्वी, ते आहे, आणि मग माझी कशाला उगाच स्तुती करताय तुम्ही, मग ते परत कधी स्तुती करणार नाहीत माझी, मला त्या दृष्टीने बघणार नाही. अरे किती तुच्छ परिणामासाठी हे काय घालवलंस तू? महाव्रताची किंमत केली. म्हणजे आपल्या निज ध्रुवाला जर जाणलं तर महाव्रत काय किंवा आणखीन काय हे सर्व परच आहे. म्हणजे एवढं आपण स्वभावात राहिलं तर स्वभावाच्या अनुसारच परिणाम करणं आवश्यक आहे. सांगितलं जीव अन्य पुद्गलाशाने, एवढं फक्त म्हटलं जीव अन्य पुद्गलाने. मग नियमसार मध्ये काय सांगितलं? अजून ही तुझी प्राथमिक स्टेज आहे का? सारखं कुठलंही काय झालं की ते माझ्यापासून वेगळं एवढं म्हणणार का? आत्मानुभूती घेत बसणार. आता म्हणण्याचे विकल्प करू नकोस. हे फक्त वचनात आलं हे माझ्यापासून वेगळं. आता तर तू पुढच्या स्टेजला जा की जेणेकरून तू सदैव आपली दृढता न्यायिक स्वभावामध्ये बोलण्याचाही प्रसंग येऊ नये. बोलण्यात फक्त आलं पण आपण आत्मानुभूती घेतली तरी सुद्धा काही उपयोग नाही. पण खरोखर आपल्याला अंतरंगामध्ये जसं एखाद्या मनुष्याला विस्तवावर पाय पडल्यानंतर त्याच्यावर ठेवावं वाटतं की काढावं वाटतं, लगेच काढावं वाटतं की थोड्या वेळाने काढावं वाटतं. बघा तिथं तर म्हणते एक क्षण सुद्धा नाही, कसं पडलं म्हणून उलट तळमळतोय पाय कसा पडला त्याच्या, आणि मला पोळायला नको. मग त्या शरीरावर एवढा मोह आहे म्हणून किती लगेच त्याला उपचार करतो. पण हा स्वभावाचा उपचार मात्र कळलेला नाही. ह्या विभावावर उपचार केला नाही, म्हणजे उपाय केला नाही. सतत अजून ते विभाव होतच राहिलेत. सारखे त्या अग्नीवर पाय पडतायत विभावाच्या अग्नीवर, तरी सुद्धा अजून मस्त त्यामध्येच रमलंय. अजून तिथंच आपण राहावंसं वाटतंय, तिथून दूर जावंसं वाटतच नाही. म्हणजे किती जळून भस्म झाले एका जन्मात नव्हे अनेक जन्मात. आणि आता ही चांगली संधी आली आपल्याला समजायला, पण अजून कुठल्या तालात आहे? तुमच्यापेक्षा मला किती चांगलं समज. गर्व कुठं होतो? परद्रव्य. तू ह्या विभावाचा गर्व करू लागला. शुभ अशुभ सकाळी काय सांगितलं होतं? शरीराच्या प्राप्तीला कारणभूत कोण आहे? कशायानी? योग.
कशाने योगातच अजून अडकलंय आमचं चित्त. नाही म्हणतो जय भगवान म्हणतोय, तुमच्याकडे लक्ष तरी दिलं का मी? तुम्हाला काय म्हणत नाही. जय भगवान म्हटलं तरी तुझं कशाच आहे? काय सांगितलं? मंदिर मध्ये जातो पळत सुटतो. काय झाल्यावर? भांडण झालं, काहीतरी विफलता झाल्यावर, शरीरात रोग झाल्यावर, किंवा अजून काहीतरी पटत नसल्यावर, किंवा घरात नकोसं वाटल्यावर मंदिरात जाऊन बसतो आणि काय म्हणतो? हे समज मना विचार करुनी पाही, तव जीवलग कोणी नाही. कशाला पाहिजे तुला जीवलग? म्हणजे आपण एवढं म्हणतो तव जीवलग कोणी नाही, म्हणजे आतून काय चाललंय? मला कोणतरी भेटावं, मला कोणीतरी प्रेम करावं आणि मला चांगलं म्हणावं. भांडण झालंय तिथं कधी पटेल हे म्हणायला तिथं आलाय. खरं आहे का आतून त्याला प्रेम स्वभावाचं? कशासाठी आलाय तिथं? देवा लवकर माझं सगळ्यांचं पटू दे, जे घरातले माझे आहेत त्यांच्याशी. बोलत नाही, आता बोलायचं नाही, नवस करायचं नसतं, किंवा असं बोलल्यावर मिथ्या दृष्टी म्हणतील. पण आतले भाव त्याचं प्रदर्शन तुझं कुठं होतंय? अशांत आहे, प्रत्येक समयात अशांत आहे. म्हणजे प्रदर्शन चाललंय, तू सांग अथवा न सांग, पण हे प्रदर्शन आपल्याच परिणतीतून आणि फळातून व्यक्त होतात. म्हणून काय आहे की मंदिरात गेलो, भांडण झाल्यानंतर गेलो, फळ मिळत नाही, कारण तू क्षमा मागितली नाही. त्या जीवाला क्षमा न मागता मंदिरात जाऊन बसला. काय सांगितलंय? जर क्षमा मागून गेला तर त्याला तिथलं फळ मिळतं. बर आजपासून काय करतो आता? काय झालं तर बर क्षमा म्हणतो पळत जा. बर क्षमा म्हणजे जीवावर आल्यासारखं. क्षमा किती? क्षमा वीरस्य भूषणम. किती सुंदर सांगितली क्षमा ही परिणती. ते भूषण आहे, अलंकार आहे, पण आम्ही त्याला विडंबन केलं. कुठल्या दिवशी फक्त मागायची क्षमा? वर्षातून एकदा, दशलक्षण पर्व झाल्यानंतर. अपराध झाल्यानंतर क्षमा मागायची नाही, तोपर्यंत विसरून जातोय की. ही क्षमा नव्हे. काय सांगितली क्षमा? कालुषोपरमा क्षमा. कलुषतेचा अभावच आहे, कलुषताच उत्पन्न होत नाही, तर ती खरी क्षमा आहे. पंचास्तिकामध्ये घेतले ते. म्हणून याच्यातनं लक्षात घ्यायचंय की मी कुठं प्रयत्न करेल, पुरुषार्थ करेल, तर मला अंतरंगामध्ये न्यायिकतेचेच भाव अवतरो. ह्याला सोडून दुसरं मला काहीच करायचं नाही. अन्यथा तर हे समजलंच आहे की सर्व जीव भगवान आहे, त्यांच्याविषयी माझा मैत्री भाव आहे. आपण सामायिक पाठ रोज म्हणतो, द्वात्रिंशतिका. मग त्याच्यात काय घेतलंय अमित गती आचार्यांनी? सत्वेषु मैत्रीं गुणेषु प्रमोदं, क्लिष्टेषु जीवेषु कृपापरत्वं, माध्यस्थभावं विपरीतवृत्तो, सदा ममात्मा विदधातु देव. काय म्हटलंय इथं? जे सर्व सत्व म्हणजे कुठले? जगातले अनंत अनंत सगळे जीव कसे आहेत? मैत्री भाव आहे. काय सांगितलं? वैरम मध्यम न केनवी. माझं कोणाबरोबर देखील वैर नाही, कारण मी कसं आहे? प्रत्येक जीवाला भगवान समजतो. म्हणजे काय झालं? मैत्री भाव झाला. मैत्री म्हणजे आपले त्याचे कशाय जुळल्यानंतर त्याला म्हणतो मैत्री. तिथंच मैत्री नाही लावायची. ही तर स्थूल आपण व्यवहारातली विभावातली मैत्री म्हटली. पण इथं मैत्री भाव कोणता सांगितला? तुझी चेतना आणि माझी चेतना समान आहे. तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही. प्रत्येक जीव ज्ञान दर्शन स्वभावाने परिपूर्ण आहे. हा मैत्री भाव. मग त्याच्यात परत
भूमिकेच्या अनुसार विभाग केले. गुणेषु प्रमोदम. गुणवान लोक दिसल्यानंतर त्यांच्याविषयी प्रमोदभाव झाला तर खरं आपल्याला समजलं हे सगळं. कसा प्रमोदभाव होतो? गुणवान कोण? कोणाला म्हणायचं? ह्या सर्व जीवामध्ये गुणवान कोण? सत्वेषु मैत्रीम गुणेषु प्रमोदम. मग गुणवान कोण आहे? जो स्वभावाला जाणतो तो गुणवान. जो व्रती होतो तो गुणवान. महाव्रती आहे तो गुणवान. म्हणून सहज हात जोडले गेले. प्रमोद भाव. कुठं प्रमोद केला? कशाला केला? तुम्ही मोक्ष मार्गस्थ झाले. आता संसारात रुळणार नाही. रत्नत्रयाचे धारक. पाहिलं की अंतरंगातून उचंबळून आले. नातेवाईकाला पाहिल्यावर कसं अगदी रोमारोमात हर्ष होत. त्याच्यापेक्षाही जास्त कोण आप्त नातेवाईक आहेत? जे आम्हाला प्रत्येक समयात हिताचा मुख संदेश देतात. साक्षात केवली भगवान आता मला भेटत नाही, पण मंदिर मध्ये भगवंतांना पाहिल्यावर तिथं सांगितलं ना कशी हरत भक्ती केली. वाणी गदगदयन वपुपुलकयन नेत्रद्वयं च श्रावयन मूर्धानं नमयन करमुकुलयं चेतोपि निर्वापयन. काय केलं? भगवंतांना पाहिल्यावर वाणी गदगद. वाणीमध्ये इतका कंप आलाय, गदगद झाली वाणी, बोलता येईल का? भगवंत आपलं किती दिवसातून दर्शन झालं. आपण नातेवाईकाला लगेच कडकडून भेटतो आणि काय म्हणतो? किती दिवसातून भेटलाय हा. बोलता येत नाही, फक्त ते भाव व्यक्त कर. भगवंतांना पाहिल्यावर असे भाव झाले का? दर्शन होत नाही. जिनं दर्शन करताना निज दर्शन होत. म्हणून तिथं बहुमान एक. जे भगवान आम्हाला पूर्ण आमचं स्वरूप दाखवून देत आहे आरशाप्रमाणे. म्हणजे काय म्हटलं? जिन मंदिरी आलो हे भगवन तुझे दर्शन नच करण्या माझे रूप पाहणे. तुझे दर्शन करायला मी आलो नाही, माझं रूप पाहायला आलंय. प्रवचन ऐकायला आलो नाही, विशुद्धी करायला आलो. अंतरंगामध्ये परिणत व्हायला आलं, न्यायिक राहायला आलं. कसा स्वाध्याय? न्यायिक राहिलो तर खरा स्वाध्याय झाला, न्यायिक राहिलो नाही तर स्वाध्याय होतच नाही. म्हणून काय आहे? अंतरंगामध्ये असा परिणत झालेला आहे. म्हणून काय सांगितलं? वाणी गदगदयन वपुपुलकयन. शरीर रोमांचित झालं. म्हणजे भगवंतांना पाहिलं इतका हर्ष झालाय. गुणेषु प्रमोद. असा आनंद कुठंच झाला पंचेंद्रियाच्या विषयात नाहीच नाही. पण आपल्या परिणतीमध्ये सुद्धा अशी विशेषता कधी आली नव्हती. एवढी भगवंतांना पाहिल्यावर उज्ज्वलता झाली. क्षायिक सम्यक दर्शनाला कारण असे विशुद्ध परिणाम. म्हणून काय सांगितलं? शरीरावर रोमांचन. नेत्रद्वयंच श्रावे. डोळ्यामध्ये इतके घळ घळ अश्रू वाहतायत का? भगवंतांना पाहिल्यावर आनंद अश्रू. नातेवाईकाला आपला मुलगा 4 वर्षाने भेटला तर काही बोलत नाही, फक्त नुसतं पाहत राहतोय आणि डोळ्यातनं अश्रू वाहतोय. तसं भगवान रोजच आहेत. दिवसातून किती वेळा? 3 वेळा जातो. मग कसं काय आम्हाला आनंद अश्रू येणार? रोज तेच तेच पाहिल्यावर कसं होणार? किती गॅप पडलाय याचं कल्पना आहे का? सकाळी जातो, त्यानंतर दुपारी जातो, त्यानंतर संध्याकाळी. किती तासाचा गॅप पडलाय. वाटतं का भूयात पुनर्दर्शनम? हे भगवान तुमचे दर्शन पुन्हा पुन्हा हो, वारंवार हो. म्हणजे हे व्यवहारण्याने भगवंतांना पण निज ध्रुव ह्याच्यापासून किंचित मात्रही विरह हो, ही त्या ठिकाणी भावना केली जाते.
म्हणून काय सांगितलं, मूर्धानम नमयन, भगवंतांना मस्तकाने असं झुकत असताना काय सांगितलं, मूर्धानम नमयन. कसं झालं, हळूहळू आपले हात असे मस्तकापर्यंत गेले. चेतोपि निर्वापयन, अंतरंग सुद्धा इतकं उल्लसित झालंय, आता कुठेही मन लागणार नाही, कोणतीच रुची निर्माण होणार नाही. एक फक्त निजध्रुव कारण परमात्मा, ह्याला सोडून दुसरं कुठंच मी आता रमू शकत नाही, कुठलीही कल्पना करू शकत नाही, कुठल्याही विषयात जाऊ शकत नाही, फक्त एक निजध्रुवाचा विषय. आणि एवढंच जाणीवेत घेतलं तर आपोआप काय झालं, या ठिकाणी सहज परम शांती. म्हणजे आपण परम शांतीला प्राप्त होण्यासाठी करतोय. पहिल्यांदा विचार, आपल्यालाच विचारायचं की उगाच करमणूक म्हणून करतोय, आता एक टाइमपास, करमत नाही घरी म्हणून आलो इथं. मग काय समजलं, कारण इथं आल्यावर पण म्हटलं उगाच आलो, तेवढे एक टीव्हीची सिरियल बघितली असती तर बरं झालं असतं. म्हणजे परत कुठं गेला तो, ते विज्ञानपूर्वक नाही, परत तिकडच बाहेर धाव घेतोय, इथं बसून सुद्धा परविषयच करतोय. इथं राहून आता तू कशासाठी ही साधना करायला आलाय, निज ध्रुवाचाच विषय, निरंतर माझ्या दृष्टीत एक फक्त स्वभाव. म्हणून काय सांगितलं, महावीर स्वामी नैन पतगामी भव तुम्ही, माझ्या दृष्टीच्या गोचर हे भगवन फक्त तुम्हीच, विवार नाही आणि निश्चय नाही. आणि कुठंही असलो मी तर स्वभावाला सोडून कुठं काहीच करणार नाही, फक्त एक दृष्टीच्या गोचर म्हणजे अनुभवाच्या गोचर हा एक कारण परमात्मा. म्हणजे एवढी आपल्यामध्ये काय झाली पाहिजे, रुची निर्माण झाली, एवढी दृढता आली पाहिजे. काही झालं तरी त्याच्यात माझा उपयोगच जाणार नाही, उपयोग आहे स्वभावात म्हटलं की बाहेर उपयोग जातच. थोडस काय झालं, खटखुट, काय चाललंय, माझ्याविषयी चाललंय का, मला ते काय म्हणतात का, म्हणजे साक्षात आपल्या कानात येऊन बोलले तरी सुद्धा आपला उपयोग इतका स्वभावात. कोणाचं सांगितलं उदाहरण, ते इंद्रजित नाही, कोण, इंद्र राजा, तो अगदी त्या मुनीच्या जवळ जाऊन बोलताय, काय पर्वतासारखा उभा राहिलाय, कुठे गेली ती रमवणारी अहिल्या. मुनींना असं बोलते, ऐकणाऱ्यांना वाटत कायला वेळ लागला, पण त्यांनी उपवास केला, पण ज्यांना बोलतोय त्यांचं लक्षच नाही. ते किती स्वभावात मस्त. अपूर्व अवसर एवो क्यारे आवश्य, म्हणजे असा अपूर्व अवसर मला कधी येईल की कसंही काही झालं, बाहेरच्या सगळ्या विषयाला मी अचेत. म्हणजे फक्त एक स्वभावाचं संवेदन. आणि आता त्यामुळं तो जीव आपल्यामध्ये इतका कार्य करतोय की त्याला बाहेर सीमा रेखा झाली त्याच्यात, अमित स्वभावासाठी आणि मित परद्रव्यासाठी. त्यामुळं त्याच्या हात काही शिरलंच नाही. म्हणून माझ्या हात काही शिरणार नाही. अगदी रामाला चलायमान करणारी ती सीता, अच्युतेंद्र स्वर्गातून आलाय तो देव होऊन, सीतेचा जीव, आणि किती चलायमान, हाव भाव विभ्रम विलास, पण काय प्रभाव पडेल, प्रभुत्व शक्ती तुझी तुझ्यावर, दुसऱ्याकडून तू प्रभावित होऊ नको. आत्मा प्रभावनीयो रत्नत्रय तेजस, आत्मा प्रभावित करण्यायोग्य रत्नत्रयाच्या तेजानेच आहे. बाहेर कशाच्या चमक दमकने तू प्रभावित झालाय अनादी काळापासून, पण आता मात्र होणारा नाही. आता फक्त एक स्वभावातच प्रभावित. माझी प्रभुत्व शक्ती माझ्यातच चालते, दुसऱ्यात नाही. अन्य किती मोठं लोक असू देत, 3 लोक असू देत, पण कुठल्या एका परमाणूवर सुद्धा माझी प्रभुत्व शक्ती चालणार. कुठं चालेल, स्वभावात. तर तो खरा प्रभुत्वाने जगला. नाहीतर काय आहे, प्रत्येक परमाणूवर तो काय करतोय, प्रभाव टाकायला चाललाय, पण त्याने कोणी एक सुद्धा परमाणू आजपर्यंत हल्ला नाही आपल्या प्रभावात. ते अचेतन असून सुद्धा आपला प्रभाव त्याच्यावर पडला.
पण आम्ही ज्ञानी चेतन असून सुद्धा आमच्यावर मात्र अज्ञानीचा म्हणजे अज्ञान स्वरूप असलेल्या अचेतन स्वरूप असलेल्या पुद्गलाचा प्रभाव पडतो. हे किती वेडेपण. म्हणजे त्या शरीराला किंचित मात्रही वाटलं नाही की ह्या जीवाला आता कसं सोडून जाऊ, किती उपकार केलाय त्यांनी माझ्यावर, किती खाऊ पिऊ घातलंय, पाहिजे तसं मला सांभाळलंय, आपली झोप सोडून खाणं सोडून इतकं माझं जपलंय, मला एवढं किती कष्ट करून पैसे कमावून मला दागिने घातलेत, कपडे घातलेत, आणि ह्या जीवाला मी कसं सोडून जाऊ. असं कधी त्याच्यावर उपकाराचं ओझं वाटलंय का जीवाच्या? नाहीच काही करू शकत जीव त्याच्यावर, त्यामुळे उपकारच नाही तो. पण आम्ही मात्र काय म्हणतो, आता 10 दिवस झाले उपवास केले, शरीराला किती कृश केलंय, किती शरीर त्रस्त झालंय, आता थोडं चांगलं जपायला पाहिजे. आपण मात्र लगेच प्रभावित झालो. त्याच्या खाणं पिणं सगळं सुरू झालं आणि सगळं त्याला परत त्याची इतकी देखभाल की मंदिरात जायचं सुद्धा विसरलं. 10 दिवस खूप धर्म केला आणि आता काय करतो, शरीराला चांगलं जपतो, मग चांगली शक्ती आल्यावर मग जातो म्हणतो मंदिर. तोपर्यंत काय आहे, बसतो घरात भोगात. म्हणजे किती प्रभावित होतोय परद्रव्याकडून हा जीव. म्हणजे ह्याने न्यायिक स्वभावाची आपल्या शक्तीची किती विडंबना केली. ह्याला आपल्या शक्तीचं भान नाही. एक शक्ती जरी वापरली तर तो किती स्वभावामध्ये परिणत होऊन आनंदाला प्राप्त होईल. प्रत्येक समय मी स्वतःला जाणणारा आहे असं जाणलं तर हाच तत्वाचा सार जाणून प्रत्येक समय स्वभावाला जाणून आनंदाला प्राप्त होणं आवश्यक आहे.